बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत गंभीर गुन्ह्याची घटना समोर आली आहे। 19 वर्षीय विवाहितेवर दोन अज्ञात व्यक्तींनी कथितपणे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन अज्ञात व्यक्तींनी रात्री घरात जबरदस्तीने प्रवेश करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवला। त्यांनी दाम्पत्याला धमकावून रोख रक्कम व मोबाईल हिसकवण्याचा आरोप आहे। त्यानंतर पतीला रोखून धरत पीडित महिलेला शेतात नेऊन दोघांनी तिच्यावर कथितपणे सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। घटना घडल्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन वैज्ञानिक पुरावे संकलित केले असून डॉग स्क्वॉड्स आणि सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सतीश महाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। मी निवृत्ती सोपान बारंबे राहणार दुधलगा बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये दोन नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हे मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन।